नमस्कार. आपण पाहत आहात मराठी साप्ताहिक निर्भीड सम्राटचे यूट्यूब चॅनल निर्भीड सम्राटमध्ये आपले स्वागत आहे. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. बातमी आहे मुंबई येथून. आपल्याला माहीत आहे, आपल्या घरामध्ये लहानापासून मोठ्यांपर्यंत दुधाचे विविध पदार्थ आपण डेअरीमधून खरेदी करून खात असतो. त्यामध्ये डेअरीमधील दही, ताक, बासुंदी, आईस्क्रीम असो किंवा इतर पदार्थ आपण डोळे झाकून दुकानदारावर किंवा त्या कंपनीवर विश्वास ठेवत खरेदी करत असतो. परंतु आपल्याला विश्वास बसणार नाही की हे पदार्थ किती दिवसाचे असतात, त्याची क्वालिटी कशी आहे, त्यामध्ये काही आहे का, असे आपण काहीच बघत नाही. आपल्याला माहीत आहे, काही दिवसांपूर्वी मुंबईमधील मालाड येथे एका इसमाने ऑनलाईन आईस्क्रीम मागवली होती आणि त्या आईस्क्रीममध्ये मानवी बोट आढळून आले. हे संपूर्ण देशाने बघितले. असाच काहीचा प्रकार मुंबईमधील कांदिवली पूर्वमधील हनुमान नगर येथील नावाजलेली ठक्कर डेअरीमधून एका इसमाने बासुंदी घेतली आणि त्या बासुंदीमध्ये अक्षरशः आळ्या आढळून आल्या. या संदर्भात व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे. त्यामध्ये एका इसमाने ठक्कर डेअरी येथूनच व्हिडिओ केलेला आहे. त्यामध्ये तो बोलत आहे, इथून बासुंदी विकत घेतली आणि त्यामध्ये आळ्या आढळून आल्या आहेत. यावर सदर इसम डेअरी मालकाला जाब विचारत आहेत, परंतु डेअरी मालकाची त्यावर काहीच प्रतिक्रिया मिळत नाही. या प्रकरणावरून समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त होत आहे. आपण हे सर्व वस्तू खरेदी करून घरी घेऊन जातो आणि लहान मुलांसह मोठे व्यक्ती देखील खात असतो. त्यामुळे ठक्कर डेअरी त्वरित बंद व्हावी आणि संबंधित मालकावर गुन्हा नोंद करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. घडलेल्या प्रकारासंदर्भातची शहानिशा करण्यासाठी निर्भीड सम्राटचे संपादक सिद्धार्थ काळे यांनी ठक्कर डेअरीचे मालक यांना संपर्क केला, परंतु त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. निर्भीड सम्राट न्यूज मुंबई येथून सिद्धार्थ काळे.